आजच्या या ब्राह्मणवाडा गाव भेट दौऱ्यासाठी आमच्या समवेत आलेले कोथरूड गटाचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय रमेश काका देशमुख साहेब, त्याचबरोबर कैलास काका देशमुख साहेब, आमचे गंगाराम दादा धुमाळ असतील, दत्ता दादा धुमाळ असतील, मंचावर उपस्थित आपल्या गावचे माजी सरपंच आदरणीय देवराम दादा गायकर साहेब, त्याचबरोबर चव्हाण मामा ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते शारदाताई गायकर, इथं उपस्थित गौतम दादा शिंदे, शिवाजी दादा आरोटे, सुभाष शेठ गायकर, पोपटराव दादा हंडे, दोडीराम बाबा चव्हाण मामा, देवराम दादा गायकर, गणेशजी गायकर, भगवानजी गाजरे, त्याचबरोबर बबन दादा आरोटे, रवींद्रजी हंडे, राजूभाऊ शिंदे, दीपकजी गायकर, सागर भाऊ गायकर, योगेशजी हंडे, इथं उपस्थित आमचे राम शिंदे असतील, सगळेच आमचे सर्व तरुण सहकारी ज्येष्ठ मंडळी आणि महिला भगिनी. खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे निवडणुकीचं बुगुल वाजलंय. अकोला विधानसभा मतदारसंघामध्ये वारं फिरायला लागलंय. महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय उद्धव साहेबांनी, थोरात साहेबांनी 26 तारखेला जाहीर केली. 29 तारखेला आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरला. परंतु चव्हाण मामा 4 तारखेला अर्ज माघार घ्यायची मुदत होती. या अकोला तालुक्यामध्ये कधी नव्हे असं या राजकारणामध्ये या इलेक्शन मध्ये झालं. आपण बघतोय का अपक्ष उमेदवाराची संख्या वाढली आहे. अनेकांना अपेक्षा होती का अपक्ष उमेदवार अर्ज माघार घेतील, परंतु झालं काय? 3 तारखेला ही निवडणूक कोणी हातात घेतली? ही निवडणूक भारतीय जनता पार्टीने आरएसएसने हातात घेतली. सर्व अपक्ष उमेदवारांना रसद पुरवण्यात आली, चहा पाणी पुरवण्यात आला. हरियाणा पॅटर्न ज्याला आपण म्हणतो का जास्तीत जास्त अपक्ष उमेदवार उभे करायचे, मताचं विभाजन करायचं आणि महाविकास आघाडीला गोडसे साहेब कशी अडचण निर्माण करता येईल तो कट तो डाव आरएसएस आणि भारतीय जनता पार्टी या अकोला मतदारसंघामध्ये करू पाहते. परंतु मला चिंता नाहीये, कारण की ही अकोल्याची पवित्र भूमी, इथं गद्दारी सहन होत नाही आणि हा अकोला तालुका आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर गेल्या 35 वर्षांपासून त्यांच्या सोबत आहे. अनेक भाषणं झाली आहेत, तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून ऐकली असतील. परंतु आज या ब्राह्मणवाड्याच्या भूमीमध्ये, सहकाराच्या भूमीमध्ये आल्यानंतर जरूर मी काहीतरी आमच्या भांगरे कुटुंबाच्या ब्राह्मणवाड्याचं काय नाते ते सांगितलं पाहिजे. आमच्या आजोबा स्वर्गीय यशवंतरावजी भांगरे साहेब आणि आपल्या गावचे सुपुत्र सहकार वर्षी स्वर्गीय भाऊसाहेबजी हंडे साहेब यांचं जवळचं ऋणानुबंध होतं. सहकार क्षेत्रामध्ये या अकोला तालुक्यामध्ये सहकार उभा राहावा यासाठी या दोघांनी प्रचंड मेहनत घेतली, काम केलं. मग आपला अमृतसागर दूध संघ असू द्या, मार्केट कमिटी असू द्या, खरेदी विक्री संघ असू द्या, त्याचबरोबर अकोला एज्युकेशन सोसायटी असू द्या आणि अगस्ती कारखाना असू द्या. खरं तर या जुन्या जामत्या नेत्यांनी या अकोला तालुक्यामध्ये सहकार उभा करण्यासाठी त्यांचं मोठं योगदान होतं. आज खरं तर ब्राह्मणवाड्यामध्ये आल्यानंतर मला काय असं वाटत नाही मी नव्या ठिकाणी आलोय. या ब्राह्मणवाडा गावामधील प्रत्येक कुटुंबाचा आमच्या कुटुंबाचा जवळपास 2-3 पिढ्यांचा काका संबंध आहे. त्यामुळे मी हक्काच्या घरी येऊन ज्येष्ठांना, माता भगिनींना, तरुणांना विनंती करतोय का तुमचाच एक मुलगा म्हणून, तुमचाच एक नातू म्हणून आणि तरुणांना तुमचाच एक भाऊ म्हणून या निवडणुकीला मी उभा आहे. खरं तर आज महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर मागच्या 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारने आपल्याला सवकी पळ करून ठेवलंय. आज शेतकरी राब शेतामध्ये कष्ट करतात, स्वतःच्या कष्टाचं घाम त्या पिकाला घालतात आणि पीक ज्या वेळेस जे आपण पिकवतो ते मार्केटमध्ये येतं त्यावेळेस जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टी आरएसएस आपले भाव कमी करायचं काम करते. कांद्यासाठी आंदोलन करा, हमी भाव मिळावा. सोयाबीनची काय परिस्थिती आपल्याला माहिती आहे आणि या ब्राह्मणवाड्यामध्ये आल्यानंतर जी सर्वात मोठी झळ जर शेतकऱ्यांना भेटली असेल तर ते दूध उत्पादक शेतकऱ्यांना भेटलेली आहे. सगळ्यात मोठा त्रास महाविकास आघाडीच्या काळी 38 रुपये भाव आपण
दुधाला देत होतो, आज तो भाव 24, 32, 24, 23 रुपयावर आले. प्रचंड नुकसान आपल्या करून ठेवलंय. 2.5 वर्षामध्ये नुसतं शेतकऱ्यांचं कंबरडं फोडलं नाही, परंतु 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्र जो गुन्हा गोविंदाने नांदायचा, त्या महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण करायचं काम या भारतीय जनता पार्टीने महायुती सरकारने केलं. जाती जातीमध्ये भिंत उभ्या करायचं काम केलंय. मला एवढंच सांगायचंय, हिंदू मुसलमान करून, मराठा ओबीसी मध्ये भांडणं लावून, आदिवासी धनगरांमध्ये भांडणं लावून आपण जातीवर बोलू शकतो, भांडणं करू शकतो, धर्मावर भाषण करू शकतो, परंतु एवढंच एक तुम्हाला कळकळी करून सांगतो, जातीवर आणि धर्मावर बोलून कोणाचं पोट भरत नाही. आज ही जाण आपल्या पवार साहेबांना, उद्धव साहेबांना, थोरात साहेबांना. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये माझा शब्द आजच लिहून घ्या. एक्झिट पोल सांगताय 180 ते 200 जागा महाविकास आघाडीची रेग आहे. दादा, अकोला तालुक्याची जागा देखील महाविकास आघाडीचीच लागणार, याच्याबद्दल चिंता नाही. तो उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ब्राह्मणवाड्यामध्ये आल्यानंतर बघायला मिळाल्यानंतर आज काय संदेश विरोधकांना जाणार आहे त्याला आपल्याला माहिती आहे. पायाखालची वाळू आधीच गेली होती, आज ब्राह्मणवाड्या गावकऱ्यांनी ती वाळू अजून सरकून टाकली. आता ते काय करतील, आता अजून खालच्या पातळीचं काहीतरी शोधून काढतील. परंतु मी त्यांना त्या दिवशी देखील आव्हान केलं, अरे 28 वर्षाचा तरुण लढतोय तुमच्या समोर, 5 वर्ष तुम्ही म्हणतात ना 2500 कोटीचे काम केले, विकासावर बोला, विजनवर बोला, परंतु काका या तालुक्यामध्ये त्यांना कळालंय या 28 वर्षाच्या तरुणाकडे जास्त विजन आहे, ते त्यांच्याकडे नाहीये. अहो, बलिदा खायचं काम तुम्ही केलं. या ब्राह्मणवाडा गावामध्ये किती रुपये वर्गणी गोळा करून दिली होती मागच्या 5 वर्षाला? 19 लाख. तो पोपट चौधरी कुठे आमचा? अहो, निवडणूक झाली, विजय गुलाल घेतला, दुसऱ्या दिवशी मिटिंगला बसलो, 75 लाख रुपये उरले होते. मी त्यांना म्हटलं आता देऊन टाकू लोकांना. नको नको म्हणजे मला गाडी घ्यायची, मला लावते. म्हणजे लोकांच्या वर्गणीवर तुम्ही निवडून दिलं, तुम्हाला निवडून आणलं. आज या अकोला तालुक्यातील प्रत्येक जनतेने आदरणीय पवार साहेबांच्या चेहऱ्याकडे पाहून यांना मतदान दिलं. आज त्यांनी फक्त आपल्याशी गद्दारी केली नाही, यांनी आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं पाप केलेलं आहे. आज जर गद्दार तिकडे गेले नसते तर या महाराष्ट्रामधील तरुणांचे उद्योगधंदे आज गुजरातला गेले नसते. महायुती सरकारने तरुणांच्या आयुष्याची राखणदारी केली आहे. 20 मोठे उद्योगधंदे गुजरातला गेले. तलाठी भरती झाली, त्याच्यामध्ये पेपर फुटी झाली, त्याच्यामध्ये 200 मार्काच्या पेपर मध्ये मार्क किती पडावा? 217. आणि आश्वासन देत होते मुख्यमंत्री साहेब याच्यापेक्षा मोठी कंपनी आणू, परंतु 8 दिवस मतदानाला राहिले पण कंपनी काय अजून दिसना. त्यामुळे मी तुम्हाला तरुणांना विनंती करतोय, हे आपलं भलं करणार नाही. आपल्याला फक्त पवार साहेबांशिवाय, उद्धव साहेबांशिवाय आणि थोरात साहेबांशिवाय पर्याय नाहीये. आपलं सरकार होतं महाविकास आघाडीचं, त्यावेळेस शिवसेनेचे नेते आदरणीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी 2.5 लाख रुपयाची कर्जमाफी दिली होती का नव्हती दिली? बरोबर. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी 1 रुपयाचा पीक विमा काढला. मिळाली का नुकसान भरपाई? मिळालं का दुधाचं अनुदान? मग ते शेतकऱ्यांचा विचार करत नाही, ते कोणाचा विचार करतात? अदानी अंबानी म्हणतील त्यांचा विचार करतात. तिकडे अमित शहानी सांगायचं, अरे अदानी को उतनी मदत कर दो, धारावी की जमीन दे दो, आणि इकडे एकनाथ शिंदे म्हणणार दे दो, हमको क्या है, हमारा मस्त चल रहा है. आमच्या तालुक्यात, आमच्या महाराष्ट्रातील शेतकरी रडतोय, आम्हाला काही घेणं देणं नाही. आमच्या महाराष्ट्रातील तरुणांचे लग्न होत नाही, आम्हाला काही घेणं देणं नाही. आमच्या महाराष्ट्रातील महिला असुरक्षित आहेत, आम्हाला काही घेणं देणं नाही. आमच्या घरचं व्यवस्थित चाललंय, आम्ही मस्त मलिदा खायचं काम करतोय. तुम्हाला जे घेऊन जायचे ते घेऊन जा, परंतु मी तुम्हाला कळकळीची विनंती करायला आलोय. ब्राह्मणवाडा गाव हे चळवळीचं गाव आहे, आणि ह्या ब्राह्मणवाडा भूमीमध्ये जो काही विचार ठरतो तो ह्या पंचकृषीत जातो. त्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती करतोय, हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र वाचवायचा असेल या गुजराती लोकांपासून, तर आपल्याला सावध राहायचं. आज अमित शहा, मोदी आज तिकडनं येऊन महाराष्ट्र ओरबाडून खायचं काम करताय, याला आपल्याला आता रोखायचंय. ही निवडणूक अमित बांगरा विरुद्ध माजी आमदार नाही राहिलं, ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध बीजेपी झालेली आहे. त्यामुळे कळकळीची विनंती करतो, आज तुमच्याकडे आले, तुमच्या भेटीला आले,
जरूर माझे विचार सुद्धा सांगितले पाहिजे. नुसतं विरोधकांवर टीका करून काय होणार नाही. आज ज्या वेळेस मी आमदारकीच्या निवडणुकीत उभा आहे, आज मी येणाऱ्या 5 वर्षात काय दृष्टिकोन ठेवतोय, काय विजन ठेवतोय, मी ते जरूर तुम्हाला सांगितलं पाहिजे. हा माझं स्वप्न आहे की या अकोला तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये 12 शेती झाली पाहिजे. त्याच्यासाठी पाणी उपलब्ध करावं लागेल. 2013 मध्ये चितळ्यांनी सर्वे केला होता. गोदावरी खोऱ्याचा वॉटर अकाउंटचा प्रश्न आहे. पश्चिमेला जाणारं पाणी जर पूर्वेला वळवलं तर साधारणपणे 10 ते 12 टीएमची पाणी वाढणार आहे. अनेक जे धरणं आहेत आपल्या, त्याच्यामध्ये गाळ आपल्याला काढावा लागणार आहे. त्यांनी पाण्याची क्षमता वाढणार आहे. त्यामुळे तुम्हाला शब्द देतो, पहिल्या दिवसापासून हा अमित बांगरे त्याचं जे स्वप्न आहे की प्रत्येक गावामध्ये पाणी उपलब्ध करायचं, त्याच्यासाठी काम करत. आज इथं भाषण करून भागणार नाहीये. शेतकऱ्यांना गोळा करायचं, भाषण करायचं, त्यांनी काय होणार नाही. ज्या वेळेस आपल्या प्रत्येक अकोला तालुक्यातील शेतकऱ्याच्या वावरामध्ये 12 महिनेही पाणी राहील तरच आपला विकास होणार. आज शेतकरी कुटुंबाबद्दल बोलायला गेलो, आज तरुणांना एक शब्द देतो. मध्यंतरी बेलापूरवाल्यांनी इथून आंदोलन केलं होतं, हा हायवे झाला पाहिजे, दुपदरीकरण झालं पाहिजे बोटा ते राजूर पर्यंत. आज जर बोटा ते राजूर रस्ता झाला तर पर्यटक जे पुण्याकडनं येतात पर्यटक, त्यांना हा रस्ता वापरायला मिळेल. हा रस्ता वापरल्यानंतर इथली जी बाजारपेठ आहे ती फुलल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला मी शब्द देतो, एका वर्षाच्या आत लागेल तेवढा आटापिटा या नेत्यांपुढे घालल, परंतु या अकोला तालुक्याला एका वर्षामध्ये पर्यटन तालुका करणार म्हणजे करणार. आज इथं महिला भगिनी आहेत, माता भगिनी आहेत. मी स्वप्न बघतोय का आता महिला दूध संघ काढायचा. महिला दूध संघ यासाठी का आता कारभार तुमच्या हातात आला पाहिजे. हा साधारणपणे 25,000 लिटर दूध उत्पादन आपल्या ब्राह्मणवाडा गावामध्ये आहे. त्यामुळे जर आपण त्याच्यावर प्रोसेसिंग केली, अमूल ब्रँड जे गुजरातमध्ये आहे, अमूल ब्रँड काय कोणी शासनाने काढलं नव्हतं, तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काढलं होतं. आपण प्रोसेसिंग वर फोकस करू, पनीर बनवू, दूध आपलं दही बनवू, तूप बनवू आणि या अकोला तालुक्याचा असा एक ब्रँड उभा करू की पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या अकोला तालुक्याचे दुधार्थ पदार्थ पूर्ण भारतात कसे जातील त्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आज मी घेतलं ना परदेशामध्ये शिक्षण आहे ना, मार्केटिंग. तुमच्या गावामध्ये सुद्धा असंख्य तरुण आहेत ज्यांनी मॅनेजमेंट कोर्स केलाय, ते आपण करू शकतो. हा शब्द तुम्हाला मी देतो. आता लाडकी बहीण योजना लई गाजली का? हा 3-4 महिन्यात. परंतु लाडक्या बहिणींना एवढंच सांगतो, आज लाडक्या बहिणींना मी एक बिताक्याचा प्रसंग सांगतो. लक्ष्मीपूजनानंतर 3 दिवसानंतर मी बिताक्याला काका जवान मामा दौऱ्यावर गेलो. तिथे एक माय भगिनी माझ्या जवळ आली. म्हटलं कशी झाली दिवाळी आजी? म्हणजे मला दिवाळी चांगली झाली, गोड झाली. मग म्हटलं काय झालं? ती म्हणे गोड दिवाळी झाली परंतु आम्हाला भजे खायला मिळाले नाही कारण की तेलाचे दर वाढले. आज 1,500 रुपये तुमच्या आमच्या माय मावल्याला तुम्ही देतात. मावशी तुम्हाला लाभ मिळाला का? किती दिवस बँकेमध्ये गेल्या होत्या? एका दिवसात सगळे पैसे वर्ग झाले. नाही पण तुम्ही प्रोसेसिंगला किती दिवस गेले? 8 दिवस गेले. काही महिलांचे 15 दिवस गेले. तुमचं उदाहरण देतो, तुम्ही 8 दिवस घातले, 500 रुपये रोज पडला असता तर तुम्ही बाहेर गेले असते तर सगळे पैसे गेले. परंतु चिंता करायची नाहीये. लाडक्या बहिणींना मी एवढंच सांगतो, आपलं महाविकास आघाडीचं सरकार येणारच आहे. सरकार आल्यानंतर या योजनेचं नामकरण आपण महालक्ष्मी योजना करणार आहोत आणि 1,500 रुपये नव्हे तर आपण आपल्या माय मावल्याला 3,000 रुपये देणार आहोत. आणि आता तुम्हाला थकायची गरज नाही. मधला काळ आहे 23 तारखेपर्यंत, जोपर्यंत आपलं सरकार येत आहे तोपर्यंत ATM कार्ड काढून ठेवा. हा फोन बँकिंग चालू करून घ्या, म्हणजे परत तुम्हाला बँकेच्या फेऱ्या मारायची गरज पडणार नाही. आता या तालुक्यामध्ये ब्राह्मणवाडा गावामध्ये गाड्या आल्या असतील डॉक्टर देवीच्या. किती गाड्या आल्या? एका गावातून 10 गाड्या गेल्या. मग पैसा आला कुठून असा प्रश्न विचारायला पाहिजे. तुमच्या विकास निधीतनं जर पैसा गोळा करून माय मावल्यांना कुठेतरी घाटन देवीला दाखवायचं. गाडी पण नव्हती, आमचा PA होता एक. हा हो चिरंजीव होता आमचा. मी बोलतो उघड इथं गाडी नव्हती. एक गाडी नाही, या
विठ्ठल रखुनी वाडापासून पारे खोबरे हांडी गल्लीपर्यंत बरं झालं गाडी आली नाही. माय भगिनीला वाटलं आपण चाललो इगतपुरीच्या घाटन देवीला, गाडी पुढे घेऊन गेला, गाडी गेला गाडगरच्या घाटन देवीला घेऊन. तर माय माऊली मग आम्हाला चाललो इगतपुरीला. हा त्याच्यातही यांनी आता त्यांना आता भीती वाटायला लागली. लाडकी बहीण योजनेच्या ज्या वेळेस हे भांडण उघडकीस झालं त्यांना आता भीती वाटायला लागली. यांनी पुन्हा गाड्या केल्या, पावडरण्याच्या महिला तुळजापूर पंढरपूरला न्यायला लागल्या. आता त्यांचा एक माणूस काल भेटला, मला म्हणतो आमच्या साहेबाला जर वाटलं लाडकी बहिणी काही साथ देणार नाही तर आम्ही आता ते नंबर घेतले तुमच्याकडनं. घेतलेत की नाही नंबर, आता तुमच्या विमानाची तिकीट बुक करणार आणि तुम्हाला कुठे नेणार, ते नेणार तुम्हाला वैष्णोदेवीला. परंतु माय मावल्याला एकच विनंती करतो, तुमचे जे कुटुंब प्रमुख आहेत ते जे कष्ट करतात, ते जे झळ खातात, त्याच्याबद्दल एकदा विचार करा. ते ज्यावेळेस एखाद्या खत औषधाच्या दुकानात जाता, युरियाच्या गोणची किंमत बघता किती वाढली आहे त्याच्याबद्दल विचार करा. तुमच्या कुटुंबामध्ये ज्यावेळेस एखादा तरुण त्याचं लग्न होत नाही आणि हाताला काम राहत नाही त्याच्या भविष्याबद्दल विचार करा. त्यामुळे तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो, आज अशा फसव्या योजना आणून फक्त नावापुरती कुठेतरी सत्ता आणायची. मध्य प्रदेशमध्ये या भारतीय जनता पार्टीने अशीच योजना आणली होती, सरकार आल्यानंतर एका महिन्यामध्ये बंद पडली होती. त्यामुळे तुम्हाला विनंती करतो, प्रामाणिकपणे या अकोला तालुक्याचं सेवा करण्यासाठी मी या निवडणुकीमध्ये उभा आहे. इथं बसलेल्या प्रत्येकाने माझ्या वडिलांना कधी ना कधीतरी मतदान दिले, माझ्या आजोबांना कधी ना कधीतरी मतदान दिले. त्यामुळे मी तुम्हाला साखळं घालायला आलोय. आज वयाच्या 28व्या वर्षी समोरचा माजी आमदार आमच्यावर खालच्या पातळीची टीका करायला लागलेत, वैयक्तिक जायला लागलेत. परंतु पवार साहेबांचा शिलेदार म्हणून मी काय त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका करणार नाही. मला तर खूप डेंजर बोलता येतं, पण बोलायचं नाही. मी ठरवलंय डोक्यावर बरोबर तोंडात साखर 20 तारखेपर्यंत शांत बसायचं. परंतु मी त्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो, माझ्यावर काही बोलले तरी चालेल, परंतु माझ्या आईवर बोललं तर सहन करणार नाही, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. अहो, ज्या बांगरे कुटुंबामुळे तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाले त्याच्याबद्दल बोला. जिल्हा परिषद सदस्य पहिले झाले ते काका, 40,000 रुपये घेऊन त्यांचे वडील आले होते माझ्या वडिलांकडे. आणि हे महाशय कुठे होते, हे मुंबईला RSS शिबिर करायला गेले होते. त्यानंतर बीजेपी मधून उभे राहिले, त्यावेळेस मदत केली. आमदारकीला एकाच एक केली, त्यावेळेस मदत केली. माझा त्यांना जाहीर आव्हान आहे, सांगा अमित बांगरेचं किती योगदान होतं 2019ला. मी तुम्हाला प्रश्न विचारतो. अहो, बांगरे साहेबांसोबत यांची बैठक करायची सुद्धा डेअरिंग नव्हती होत. माझ्यासोबत एक तास बसायचे. अमित भाऊ मारुती मंडळाला थांबवावं लागेल, अमित भाऊ लक्ष घाला, माझ्यासोबत बसायचे. मी त्यांना 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं वडिलांची शारीरिक स्थिती चांगली नाही, आम्हाला निवडणूक लढायची नाही, विचारा त्यांना. अहो, एवढ्या मोकळ्या मनाने आमच्या वडिलांनी त्यांना मदत केली, आमच्या कुटुंबाने मदत केली. आज त्यांना त्या मदतीची जाण राहिली नाही. त्यामुळे तुम्ही मदत केली, वर्गणी दिली, तुमची काय जाण राहणार आहे. त्यामुळं कसं आहे, रंग बदलू गिरगिट आहेत, रंग बदलत राहतात. पवार साहेबांना वैतागलं तर आपण कोण आहे हो. त्यामुळे पवार साहेबांचे शब्द आठवा, ज्यांना कुठं बसायचं कळत नाही त्यांना कुठं बसवायचं आता ते अकोला तालुक्याची जनतेने ठरवलेलं आहे. त्यामुळे काही चिंता करू नका. परंतु एक विनंती करतो, आज तरुण म्हणून या निवडणुकीला सामोरं जातोय. मोठे नेते जर आले 50 वर्षाचे पुढचे तर त्यांना राजकारणाचा बराचसा अनुभव राहतो, खोटं बोलता येतं. परंतु आमच्यासारखे तरुण निर्मळ मनाचे होत, स्वच्छ मनाचे आहेत. आम्हाला जे काय मी बोलतोय पोट तिरकीने बोलतोय. या तालुक्यामध्ये मी भ्रष्टाचार करायला आलो नाही, टक्केवारी घ्यायला आलो नाही. इथं चव्हाण मामा उभे. जर तुम्हाला कधी वाटलं की अमित बांगरेंनी एखाद्या विकास कामामध्ये टक्केवारी घेतली, भ्रष्टाचार केला, चव्हाण मामाला अधिकार देतो हक्कानी काम करायचा, जाब विचारायचा, तर तुमच्या ब्राह्मणवाड्यामध्ये सांगतो. प्रामाणिकपणे आम्हाला सेवा करायची, कुटुंबाचा वारसा पुढे घेऊन जातोय समाजसेवेचा, राजकारणाचा. त्यामुळे तुम्हाला विनंती करतो, आपला अनुभव किती आहे आणि आपल्या खालचे 2 नंबरी आणि त्यांच्या खालचे सगळे त्यांना मतदान म्हणजे बघा मतदान. 2 नंबरीच्या खालचे जेवढ्यांना मतदान त्यांना स्वतःला त्यांच्या खालच्या प्रत्येकाला मतदान म्हणजे बीजेपीला मतदान. त्यामुळे ह्या वेळेस चुकायचं नाही. या वेळेस न चुकता या महाराष्ट्राचा स्वाभिमान, या महाराष्ट्राचा अभिमान, जो महाराष्ट्राचा इतिहास आहे दिल्लीच्या तख्तापुढे झुकला नाही. आज आपल्याला हा महाराष्ट्र गुजरातच्या तख्तापुढे देखील
चुकून द्यायचा नाही, ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे येत्या 20 तारखेला माझा अनुक्रमांक 1 आहे. आपलं चिन्ह आहे तुतारी फुंकणारा माणूस. 1 नंबरवर लक्ष ठेवायचं, खाली बघायचं नाही. तुतारी फुंकणाऱ्या माणसाच्या पुढे बटन दाबा. तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी द्या. तुम्हाला शब्द देतो, उठणार नाही, मापणार नाही, घेतलेला रसा टाकणार नाही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, उठणार नाही, मापणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही आणि गोरगरीब जनतेच्या पोटात लाथा मारणार नाही. गोरगरीब जनतेला भिकार मागणार म्हणणार नाही. हा एवढा शब्द तुम्हाला देतो. प्रामाणिकपणे या अकोला तालुक्याची सेवा करण्यासाठी उभा आहे. तरुणांना, जे मागे तरुण आहेत, तुम्हाला विनंती करतो, तुमचा एक भाऊ या निवडणुकीत उभा आहे. तुम्ही ही निवडणूक हातात घ्या. तुम्ही स्वतः अमित बांगरे उमेदवार म्हणून लढा. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला शब्द देतो, तुमचा कोणताही प्रश्न असू द्या, गावच्या विकासाचा, गावच्या कोणता सभा मंडप, रस्ता किंवा पाण्याचा असू द्या, तो तर करूच, परंतु तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये आपण सगळेजण मिळून आर्थिक दृष्ट्याने कसं सक्षम होता येईल त्याच्यासाठी काम करू. तुम्ही सर्वजण, तुम्ही सर्वजण इथं उभे उपस्थित राहिलात आणि खर तर सुभाषजी गायकर साहेबांचं मी आभार व्यक्त करतो. धीर दिला मला त्यांनी. अनेक त्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांचा देखील आपल्याला आभार मिळाला. आता हे मिळाला पाठिंबा. फुलांना पण पुढचा आहे, हा तिचा पाठिंबा आहे, छुपा पाठिंबा आहे. काळजी करू नका तुम्ही. 23 तारखेला मताची पेटी कळेल, ज्यावेळेस उघडेल त्यावेळेस मलिदा खाणाऱ्यांना जागा आहे. हा अकोला तालुका दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि आता मलिदा किती कोटीचा खाल्लाय? किती कोटीचा? 200. यामुळे लक्षात घ्या, एखाद्या माणसाच्या तोंडाला रक्त लागलं तर तो सह्या वायरा होतो. हा आता मलिदा तुमच्या गावामध्ये येणार आहे, प्रत्येक वाडी येणार आहे. आणि हा अमित बांगर तुम्हाला सांगतोय, ज्या वेळेस मलिदा येईल त्यावेळेस तुम्ही पुढे राहा 10 पावलं. त्यांना सांगा 4 पट मलिदा द्या. परंतु मतदान करताना मात्र आपल्याला तुतारी फुंकणाऱ्या माणसालाच करायचंय. आणि एक लक्षात घ्या, या अमित बांगरेची ही निवडणूक सर्वात मोठी आणि पहिली निवडणूक आहे. आणि ज्याच्या पक्षाकडनं हा अमित बांगरे लढतोय त्या पवार साहेबांची ही शेवटची निवडणूक आहे. अशी निवडणूक आपल्याला लढायची आहे. त्यामुळे पवार साहेबांसाठी, हा महाराष्ट्र वाचवण्यासाठी आपलं मत या 20 तारखेला द्या. तुम्ही सर्वजण इथे उपस्थित राहिलात, आपल्या सर्वांचे आभार मानतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद.